मस्त वा मस्त छान झालेत. बाबा तुम्हाला माहितीये मी इतकी घाबरले होते, म्हणजे अगदी प्राण कानाशी आणून ऐकत होते की आई आजी काय म्हणतायत. म्हणजे चांगले झाले असतील की नाही हे माहिती नव्हतं, पण वाईट झाले नाही इतकं बाकी वाटत होतं. आणि गुड, तुझ्या हाताला चव आहे असं आई आजी म्हणाला त्या माझ्यासाठी तर आकाशच ठेंगणं झालं होतं. इतकं मस्त वाटत होतं. बाबा त्या स्वतः एक खूप छान सुगरण आहेत ना हो, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मिळणारी कॉम्प्लिमेंट जास्त मॅटर करते माझ्यासाठी. अगदी खरं आहे. पण बाबा आई आजीने कौतुक केलेले डोसे आज विशेष चांगले झालेत ना? म्हणजे काय, अर्थातच. आणि आज तर जान्हवीला अगदी डोक्यावर घेऊन नाचायचं बाकी राहिलं होतं. पाहिलं जावई बापू, आमची जानू अगदी सुगरण आहे, सुगरण. आम्ही आमच्या घरचं सोनं दिलंय तुम्हाला, सोनं. हो अगदी अगदी 100 नंबरी सोनं. हो तुम्ही पण अगदी हिरा हिरा. पण आमच्या जानूला कमी समजू नका. आई कोण कमी समजताय मला? अगं असंच आपलं बोललंय ग, त्यानं कळलं हो की नाही. अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. माझेच संस्कार आहेत तिच्यावर लहानपणापासून. अहो लहानपणापासून मीच शिकवायचे तिला सगळं. लोकांना वाटायचं सावत्र आई जाच करते म्हणून. कित्येक लोक टोमणेही मारायचे, पण मी काही कोणाकडे लक्ष दिलं नाही. म्हटलं माझ्या जानूला सासरी गेल्यानंतर त्रास होता कामा नये. पण तेव्हा मी कठोर वागले ना, म्हणून त्याचेच फळ हे. तिला कामाला लावलं नसतं तर अशी तयार झाली असती का ती? माझं ठरलं होतं शिस्त लागली पाहिजे. हो शिस्त महत्वाची. पण ह्यांना पटत नाही ना कधी कधी. पण पाहिलं जानूने नाव काढलं ना सासरी जाऊन. मी हातात दंडुका घेऊन बसले होते ना, म्हणून. जरा ढील दिली असती ना तर हे असं काही झालं नसतं. कला आता पुरे. बर अगं अजून एखादा दे असेल मला तर. आई अगं पिंट्यासाठी राहू देत ना लावून. अगं तो कुठला एवढ्यात यायला? मग आल्यावर खाईल. आल्यावर बघू, एक खाईल ते. जावई बापू तुम्ही चहा घेणार? टाक टाक. अगं मलाही केव्हाची तलफ लागलेली आहे. जा चहा टाका दे. घेशील श्री? हो चालेल. बाबा आज आमच्या घरी श्रीने चहा केला होता. काय म्हणतेस काय? अरे वा. जावई बापू तुम्हाला येतो करता चहा? हो येत नाही हो, जान्हवीच्या ऑब्झर्वेशन खाली केला कसा तरी. चांगलाय. म्हणजे आज तुम्हा दोघांचंही पाककौशल्य पणाला लागलेलं होतं. हो आम्हा दोघांचं पाककौशल्य पणाला लागलं होतं, पण मी झालो नापास. जान्हवी डिस्टिंक्शननी पास झाली. असं काही नाही आहे श्री. असं काही नाही. बाबा आई, आमच्याकडे आता दर रविवारी जान्हवीच नाश्ता करणार आहे असा ठराव मंजूर झालेला आहे. वा हे छान झालं. बरं बाबा आता डॉक्टर नायकांची अपॉइंटमेंट घेऊया आणि लवकरात लवकर ऑपरेशन करून टाकूया. अरे हो बरं झालं तूच विषय काढलास, मी तुला सांगायलाच विसरलो होतो. बाबा आता काय झालंय? अगं आपल्या सोसायटीमध्ये एक डॉक्टरीण आहे. तिचे वडील म्हणे मोठे वैद्य होते. साधारण तुझ्याच वयाची आहे. गोड आहे मुलगी. मला तिच्यामध्ये तुझाच भास होतो. अगं ह्याना ना तुझ्या वयाची कुठलीही मुलगी दिसली ना तर तुझाच भास होतो. बरं तिचं काय? तर ती मला म्हणाली की वर्षभरात तुमचे पाय ठणठणीत होतील. ऑपरेशन शिवाय चाला फिरायला लागाल म्हणाली. बाबा आता प्लीज. ऐक तर खरं. बाबा अहो आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे त्यात खूप वेळ जातो. तुम्ही किती दिवस त्रास सहन करणार आहात? सवय होते ग बाळा सगळ्याची. मी हा असं चालतो ना, आता साधं चालायचं विसरूनच गेलोय मी. नॉर्मल कसा चालायचो हे आठवतही नाही मला आता.
बाबा ऑपरेशन झालं ना की साधं चालायची सुद्धा सवय होईल तुम्हाला. नाही ग नाही जानू, नको. मला खरं तर आधी ऑपरेशन करायचं नव्हतं. निव्वळ तुझा आग्रह होता म्हणून नाईलाजाने हो म्हटलं होतं. ठीक आहे, आताही तसंच समजा आणि हो म्हणा. नको ग बाळा नको, खरंच मला नाही करायचं हे ऑपरेशन. बाबा प्लीज ना. अगं पण मी घेतोय ना आयुर्वेदिक उपचार. त्याने नाही बरं वाटलं तर वर्षभराने करूया ना आपण ऑपरेशन. बाबा अहो ऑपरेशननी खरंच तुम्हाला बरं वाटेल. नाही जावई बापू, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण अहो आम्ही जुनी माणसं, हे ऑपरेशन वगैरे नाही आमच्या पचनी पडत. आणि मला झेपायचं देखील नाही ते. बाबा अहो खरंच तुमचे पाय दुखणारेही नाहीत आणि ऑपरेशन नंतर तुम्ही लवकरच चालायला फिरायला लागाल. हो पण ती तर त्या आयुर्वेदिक डॉक्टरनीने देखील गॅरंटी दिली आहे ना. बघूया ना उपचार करून काय होतंय ते. समजा त्या उपचाराने बरं वाटलं तर सुंठी वाचून खोकला गेला ना. खरंच आहे जानू. नको बाई ते ऑपरेशन, नको. ऑपरेशन म्हटलं ना की मला बाई अगदी धसकाच बसतो. अगं त्यापेक्षा आता हे चाललंय ना तेच चालू दे. बरं आहे, बरं होईल. बाबा नको ना जानू, आता नको हा विषय. तू चहा झाला का बघ, जावई बापू वाट बघतायत. मस्त गरमागरम चहा घेऊन ये. बोलूया नंतर आपण. मग काय आता नवीन घरात आल्यानंतर कसं वाटतंय? छान आहे, छान आहे. मोठं आहे ना खूप. आम्हाला सवय नाही एवढ्या मोठ्या घराची. छान आहे. पण आई ठीक होते डोसे. अगदी कौतुक करावं एवढे काही चांगले नव्हते. एवढे तर नर्मदा वहिनी पण करते. बेबी, निर्मळ मनानं कोणाच्याही गुणांची कदर करता आली पाहिजे. माणूस कितीही आवडत नसला तरी त्याचा गुण ही ईश्वरी देणगी असते. त्याचं कौतुक करणं म्हणजे ईश्वराचा मान राखण्यासारखं आहे. पण एवढं काही वाटलं नाही मला. मला वाटलं. तिच्या हाताला चव आहे बेबी. अन्नपूर्णा प्रसन्न आहे तिला. बाकी तिच्याशी माझे कितीही मतभेद असले तरी चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे ना. ठीक आहे, तुझ्या दृष्टीने ते डोसे चांगले झाले होते, पण मग सांगायचं कशाला? खरं बोलायला कुणाची भीती आहे? अगं मी कुठे म्हणतेय खोटं बोल, पण खरं तरी का बोलायचं? जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला पाहिजे. आणि त्याने ते शेफारून बसली म्हणजे? शेफारली तर काय होणार आहे? उद्या उठून ज्याला त्याला स्वयंपाकात अक्कल शिकवत राहील. तुझ्याकडनं शिक्कामोर्तब झालाय म्हटल्यावर परवानाच मिळाला तिला. हा विचार कशाला करायचा आपण? करायला नको का आई? अगं हे बघ, सगळं ठीक असतं ना तर प्रश्नच नव्हता. मी तिला डोक्यावर घेऊन नाचले असते. पण ती या घरात टिकणार आहे की नाही हाच मुळात प्रश्न आहे. तेव्हा तिला हळूहळू सगळे अधिकार का बहाल करायचे आपण? मी तिला अधिकार बहाल केलेले नाहीयेत बेबी. तिच्या कॅलिबरनी तिने ते मिळवलेले आहेत. आई तुला ना कळत नाहीये मला काय म्हणायचंय ते. तिची या घरातली इन्व्हॉल्वमेंट आपण वाढवायला नको. जोपर्यंत ती श्रीची बायको आहे तोपर्यंत ती इन्व्हॉल्वमेंट राहणारच आहे, मानानं, कायद्यानं, रीतीनं. पण म्हणून तिला एक एक अधिकार बहाल करायचे? बेबी मला तुझा मुद्दाच कळत नाहीये. तिला अधिकार दिलेत असं तुला का वाटतं हेच मला कळत नाहीये. मी तिला फक्त एक सवलत दिलीये, अधिकार नाही. आणि दुसरं तिनं अक्कल शिकवण्याची गोष्ट. त्याचा जर कुणाला त्रास व्हायला लागला ना तर मी तिला दिलेली सवलत काढून घ्यायला वेळ नाही लागणार. आई तुला एक सांगू का? ज्या गोष्टीची गॅरंटी नसते ना त्याच्यात इन्व्हेस्टमेंट नाही करायची आपण. पुढे जाऊन ते आपल्यालाच महागात पडतं. महागात पडणारच असेल तर सवलत न देताही महागातच पडेल. कारण ती श्रीची बायको आहे, मैत्रीण नाही. नाही पण मला नाही आवडला तुझा हा निर्णय. बेबी
जो जे डिझर्व करतो त्याला ते मिळालं पाहिजे. गुणवत्ता असलेल्या प्रत्येकाला संधी मिळणं हे चांगल्या सिस्टीमचं लक्षण आहे आणि ती सिस्टीम मला या घरात पाहिजे. तिच्याशी माझे कितीही मतभेद असतील तरी तिच्या डोशांनी मला इम्प्रेस केलंय हे नक्की. अगं पण आई मी बेबी, मी तुला किती वेळा सांगितलंय अकारण संघर्ष करू नये. त्यांनी वेळ, एनर्जी आणि मानही खर्ची होतो. तुला ना कधीतरी पटेल माझं म्हणणं. त्यावेळेस मी कबूल करेन, म्हणेन माझी चूक झाली. तू चहा घेणार आहेस का? मला चहा घ्यायचाय. डोकं भणभणलंय माझं. तुझ्या मनातले हे नको ते विचार काढून टाक, डोकं शांत राहील तुझं. नाही, चहा घेतल्यावर माझं डोकं शांत होणार आहे. वा, आमच्या जानूच्या हातचा चहा म्हणजे अगदी अमृत आहे, अमृत. नाही नाही, हे मलाही मान्य आहे. मला नेहमीच मान्य आहे. तुम्ही तिघं आता अति करताय हा? अरे आम्ही अति करतोय? हो. अगं तुला खुद्द भागीरथी गोखल्यांनी अप्रुव्हल दिलंय, त्यात आमचं काय? काय बाबा? अगं खरंच सांगते, तुला बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये, पण माझ्या हातचा चहा आहे ना, मला पिवतच नाही. ह्यांचं पण तसंच आहे. आणि पिंट्याचा चहा तर आता खूप कमीच झालेला आहे. आणि चहा प्यायला असतो कुठे घरात? त्याचं काय आता सिगारेटी फुंकूनच पोट भरतं ना. म्हणजे आई काय झालंय? अगं सिगरेटी फुंकायला लागलाय तो आता. तुला कसं कळलं? असं कळलं म्हणजे काय? त्याच्या शर्टाच्या खिशात मिळाली कपडे धुवायला घेताना. बाबा खरं आहे हे? जान्हवी, आपण ह्या विषयावर जरा नंतर बोलूया. म्हणजे आई म्हणते ते खरं आहे? पाहिलंच जावई बापू, आमच्या घरी ना हे असं असतं. खरं तर हे बोलू नये तुम्हाला, पण आता तुमच्या समोरच घडतंय ना म्हणून सांगते तुम्हाला. मी काही सांगितलं ना की दोघही भावंड आधी ह्यांना विचारणार आणि मगच विश्वास ठेवणार. कला, तू आत्ता गप्प बस जरा. पिंट्या हे असं करू शकतो? मला पटतच नाहीये हे. तू कसं वागू शकतो असं? आई बाबा नाही आले का त्याच्या मनात? माझा विचार नाही आला काय करताना मनात? का असं करतोय तो? काय काय मिळणार काय त्याला हे करून? इतकं शहाणपण असतं त्याच्याकडे तर आणखी काय हवं होतं जानू? नाही, बास झालं. मी बोलणार आहे आता त्याच्याशी. खूप घेतलं त्याच्या कलाने, आता बास. बोलस तू, चांगल्या 2 कानाखाली वाजव त्याच्या आणि विचार त्याला. जानवी, हे बघ प्लीज शांत हो, आपण त्याच्याशी बोलूया. नाही हो जावई बापू, तो तसा बोलून सुधारण्यातला मुलगा नाहीये. हो बाबा, असं का म्हणताय? हो, आमचा पोर आहे तो, आम्हाला माहिती आहे ना तो कसा आहे तो. हा पण निदान बोलूया तरी त्याच्याशी. हे बघा जावई बापू, तुम्ही नका यात पडू. तुम्हाला तुमचा संसार आहे, त्याचं तो बघेल. नाही बाबा, अहो पिंट्या हाताबाहेर जाण्याआधी बोललं पाहिजे त्याच्याशी. जानू अगं पण तू. नाही बाबा प्लीज, आतापर्यंत खूप ऐकलं मी त्याचं, तुमच्या सगळ्यांचं ऐकून झालं, पण आता बास. आता ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे आणि मी तो लावणार आहे. सरू, तुझं लक्ष नाही येते बघ, तिकडे ना खूप जागा आहे ते बघ. गप्प बस, माझं काम मी करते, तुझं तू कर. शरे, मला वाटलं नव्हतं ग जान्हवी एवढी सुगरण असेल. मला पण वाटलं नव्हतं ग जान्हवी एवढी सुगरण असेल. काय झालं? काय झालं?
त्यांच्यासारखं बोललीस. म्हणजे आधी तुम्ही जे बोलले होते ना तेच बोललीस, आणि नंतर तू स्वतः जे बोलली होतीस ना तेच परत बोललीस. हो का? पण माझं खरंच असं इंदुवहिनींसारखं व्हायला लागलंय का ग? नाही, नेहमी नाही होत, पण होतं तुझं कधी कधी असं. सरू, असं इंदुवहिनींसारखं का करते ग मी? होतं ग, सवयीने एकमेकांसारखी बोलायला लागतात माणसं. पण मला इंदुवहिनींची सवय अजिबात नको. मला इंदुवहिनींसारखं काय करायचं नाही. हो, इंग्रजी त्यांचं बघूनच शिकायला लागलीस ना तू. बरं झालं तू मला आठवण करून दिलीस की मला इंग्रजी शिकायचंय. सरू, पण खरंच सगळं त्यांच्यासारखं करतेय का ग मी? ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला. ह्याच्यात ढवळ्या कोण आणि पवळ्या कोण? मला का विचारतेस, तू ठरव. मी ढवळ्या आणि इंदुवहिनी पवळ्या. मी तर आता पवळ्या वहिनी म्हणणार आहे. तुला काय डोकं फिरलं का ग? सारखी सारखी हसत असतेस ती. मग काय, पवळ्या वहिनी काय? मग किती गोड वाटतं ऐकायला. असं नुसतं पवळ्या कसं म्हणायचं त्यापेक्षा ओ पवळ्या वहिनी इकडे या ना. ए बाई, त्यांच्या समोर बोलू नको. घाबरते का? पवळ्या वहिनी. शरे काय चाललंय तू वेड्यासारखं काय बडबडतेस? काही नाही वहिनी, हे बेडीच आहे ना ती माहिती. पवळ्या वहिनी. काय पवळ्या वहिनी तुम्ही कधी आलात? हे पवळ्या वहिनी काय आहे? नाव आहे कुणाचं? तुमचं. माझं? काय? कारण हल्ली मला ना तुमचं काय ते म्हणतात ते वाण नाही पण गुण लागलाय. शरे काय बडबडतेस तू? अहो ते म्हण नाही का, काय ग, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि ते काय हे नाही पण ते काय लागलं. ए काय ग सर, सांग ना. काही नाही, जाऊ दे ना शरू. जाऊ दे नाही काय त्याचं सांग. काय नाही, इंदुवहिनी लक्ष नका देऊ तिच्याकडे. हा सगळा काय प्रकार आहे मला कळेल का? काही नाही होत, ती तुमच्यासारखं बोलत होती. काय? म्हणजे तुम्ही कसं एकदा बोललेलं परत परत बोलता समोरचं कोणी बोललं तर, तसंच मी आता केलं. तेव्हा ही मला म्हणाली की काय ग, ती म्हणे ना ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला. त्याचं काय? म्हणजे आता ह्याच्यात मी ढवळ्या आणि तुम्ही पवळ्या, पण नुसतं ए पवळ्या असं कसं म्हणायचं? बरं नाही ना वाटत, तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा, म्हणून मी तुम्हाला आदराने पवळ्या वहिनी असं म्हणत होते. पवळ्या वहिनी चहा हवाय का? पवळ्या वहिनी जेवायला वाढू का? शरे पवळ्या. तुझा हा फाजीरपणा जास्त वाढत चाललाय. आता मी हे सगळं ना आईंना जाऊन सांगणार आहे. पवळ्या वहिनी, तू बाजू- आई आता वेडी आहेस का तू शरे? सांगत होते ना नको बोलूस. हे बघ, थोडक्यात गोडी असते, तुटेपर्यंत ताणू नये. पण मी वहिनी म्हटलं, मी गंमत करत होते. बस तू वेड्यासारखं काहीतरी वागत. आई ओरडतील आता मला. म्हणजे काय, चांगला ओरडा मिळणार आहे तुला. खाता ओरडा. तू सांग ना, मी असं काही बोलले नाही म्हणून. बोललीस ना तू हुतारडी. फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. जान्हवी, असं का वागतोय रे हा? शांत हो ग. कशी शांत होऊ? कसं समजवावं या मुलाला? चिडून झालं, रुसून झालं, रागवून झालं, हा ऐकायलाच तयार नाहीये मुलगा. काल त्याचा फोन आला ना, त्या हुरळून गेले होते रे मी. तो अनिल आपटे भेटला होता हे सांगायला फोन केला होता त्याने. काय? अनिल त्याला भेटला? हो अरे, काय वेड्यासारखं बडबडत होता म्हणे काहीतरी, आणि तू सांभाळून राहा हे सांगायला फोन केलेला. इतके हसलो माहितीये आम्ही. मला वाटलं चला गाडी रुळावर आली, पण नाही. गाडीने केव्हाच ट्रॅक बदललाय. मला वाटलं होतं म्हणतोय तसा खरंच अभ्यासाला लागला असेल कदाचित, पण खिशात सिगरेट, दॅट्स टू मच. लाज वाटली पाहिजे या मुलाला. अरे आपली परिस्थिती काय, आपण वागतोय काय, बाबांची परिस्थिती काय, अवलंबून असलेली आई आहे, या गोष्टींचा विचार नको का करायला? पण जान्हवी, त्याच्या खिशामध्ये फक्त सिगरेट सापडली म्हणून तो सिगरेट ओढतोच असं सिद्ध होत नाही. मग कधी सिद्ध होणार आहे? त्याला सिगरेट ओढताना पाहिल्यावर? तू आता फक्त ओव्हर रिॲक्ट करतेस. ए बाळा, जान्हवी, जान्हवी रडू नकोस, रडू नकोस. आपण घरी जाऊन बोलूया. हा, रडू नको. सॉरी, मी असं रस्त्यात रडायला नको होता. अगं नाही म्हणून नाही म्हणत आहे मी. मला ना
असं सगळंच आता तू निसटून जात आहे असं वाटतंय रे. म्हणजे म्हणजे आता बाबांना ऑपरेशन करायला काय प्रॉब्लेम आहे रे? मध्येच काय त्यांनी आयुर्वेदाचं खूळ काढलंय. त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर बघू देत ना त्यांना. अरे पण ऑपरेशन मुळे ते लवकर चालाय फिरायला लागतील हीच इच्छा आहे ना रे माझी. पण त्यांना कम्फर्टेबल काय वाटतंय हे महत्वाचं नाहीये का? पिंटाच्या बाबतीत कसं होणार आहे कुणास ठाऊक. पण श्री मी सांगून ठेवते, मी गिव्ह अप करणार नाही आणि मी पिंटालाही सोडणार नाहीये. त्याच्या कलानं घेतोय, त्याला ढील देतोय, आता पुरे झालं. आता त्याला लाईनवर नाही आणलं ना तर बघ त्याला काय वाटतंय, तो वाटेल ते करेल आणि ताई काही बोलणारच नाही का. तर तिचं लग्न झालंय आता का बोलेल ती. पण नाही, आता मी त्याला सोडणार नाहीये. मी पण त्याची ताई आहे, त्याला दाखवून देईन. शांत हो, चल आपण मस्त कॉफी प्यायला जाऊ, बरं वाटेल तुला. नाही नको, कॉफी बिफी नको, आपण घरी जाऊया. हे बघ, तू या अशा मूड मध्ये घरी यावं असं मला नाही वाटत. ऐक, माझं इकडेच जवळ कॉफी शॉप आहे, जाऊया आपण. किती वेळ स्विच ऑफ ठेवशील, कधीतरी ऑन करशीलच ना. बघते तुला. जान्हवी काय चाललंय तुझं? त्याचा फोन जाता बंद असेल तर काय 5 मिनिटात लगेच सुरू होणार आहे का? चल मस्त कॉफी पिऊया आणि मग घरी जाऊया. चल चल चल, बस बस गाडीत बस.